काम का बंद केलं आता? आमच्या कामाची अडचण अशी आहे की आर्थिक अडचण आमच्याकडे त्यांनी म्हणजे काय मांडले की जर कुठलाही पेपर आज सबमिट केला तर तो आमचा 15 दिवस होत नाही आणि त्याला जास्त पैशाची मागणी करून ते पेपर बाहेर दिला जातो. ही आमची अडचण आणि हे आमच्या कस्टमरला बघावं लागतं जे आम्ही प्रतिदिन जे काम करतो हे सगळं आमच्या लोकांच्या बरोबर बदलून चाललेलं आहे. हा बोला. आमच्या JCBचा इन्शुरन्स पासिंग संपले, आम्हाला काम करायला अडचण होती. 15 दिवस झाले हलपाटा मारतोय, तर तुमच्या संपामुळे लई अडचण होती कामाला. मला आतमध्ये गेलो तर ते सांगतात संपय बंद आहे सगळं काम. आम्हाला लई अडचण होती कामाची. पण तीच अडचण आहे. 10 हेल्पडे झाले पण काय काम झालं नाही आमचं. ते लायसन मी घेऊन आलोय, लायसन रिन्यू करायचे तर ते झालेच नाही आणि कामच होत नाही. तिथं बोलतात संप आहे काम काय होत नाही. हे जे प्रतिनिधींनी संप केला आहे तर ते त्या संपामुळे तुमचे काम होत नाही असं वाटतंय का तुम्हाला? हा तसंच. मग हा संप मिटावा असं तुम्हाला वाटतंय? आज संप मिटावा असं आम्हाला वाटतं. कमी करायची आहे गाडीवरची, हा त्यासाठी आमची 3 हेल्पट होऊन गेली. बर. तरी पण अजून आम्ही येतोयच. तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये गेला तर तुमचं काम होतं का? पण गेलो होतो पण नाही होत काम. मग तुम्हाला प्रतिनिधी घेऊनच जायला लागतं, इथं टेबललाच कोण नाही, त्यामुळे तुमचे प्रतिनिधीशिवाय काम होत नाही. काम होतं. मी अमित रोकडे, मी फायनान्स कंपनीचं काम करतो. बोजा चढवणे उतरवणे हे काम RTOकडे होतं. सदरचं काम मी 5-6 वर्ष झालं करतो. इथं ऑफिसमध्ये स्वतः कस्टमर आणणे नेणे, त्यांचं बिफोर मी घेणे. पण ज्या वेळेस टेबलला कस्टमर आम्ही काम सोडून इथं घेऊन येतो, एकही क्लार्क बिफोर मी साठी नसतो. त्याचं मग तुम्ही इतक्या क्युरी काढल्या जातात, अडचणी सांगितल्या जातात त्यांच्या. आमचे बोजा चढवणे उतरवणे काम प्रत्येक वेळेस हे गहाळ पद्धतीने महिना 1.5 2 3 महिने पेपर असेच पडलेले असतात. असं आहे. सदरचे जे प्रतिनिधी आहेत आपले एजंट, आम्ही त्यांच्याकडे थोडं एखादं काम जरी सोपवलं तरी त्यांच्याकडून आम्हाला उत्तर येतं की आतला क्लार्क जाग्यावरती नाही आहे, साहेब जाग्यावरती नाही आहे. एक 8 दिवसांनी पेपर होतील, 10 दिवसानंतर पेपर होतील, 15 दिवसानंतर पेपर होतील. ज्या वेळेस ऑफिसमध्ये आम्ही बघायला जाऊ त्यावेळेस परिस्थिती तशीच असते. कोणीसुद्धा एकही क्लार्क टेबलवरती नसतो अजिबात सुद्धा. 1-1, 2-2, 3-3 तास थांबावं लागतं. कामाचं शेड्यूल आपल्या महाराष्ट्र शासनाप्रमाणे 10:30 ते 11चं असतंय. 10:30-11ला ऑफिसच्या मीटिंग सुरू होतात. 1:30-1:45 वाजता क्लार्क जाग्यावरती येतो. आल्यानंतर लगेच डबा उचलून जेवायची सुट्टी झाली म्हणून सांगतात. असं आम्ही सकाळी 10ला आलेला का माणूस हा जवळजवळ दुपारी 2, 2:30, 3 वाजेपर्यंत एका किरकोळ 1 मिनिटाच्या कामासाठी तटस्थ असं तिथं काउंटर जवळ उभे असतो. अशी अडचण आहे. सदरचा जोही काही प्रश्न असेल, बाबा प्रतिनिधीचा म्हणा किंवा इथल्या अधिकाऱ्यांचा म्हणा, ह्यांनी यांचा लवकरात लवकर सोडावा. आणि जी काही सर्वसामान्य माणसाची अडचण आहे, काही असं प्रत्येक काम हे ऑनलाईन झालेलं आहे, त्याच्यामुळे कुणालाही काय कळत नाही. कितीही शिकलेला माणूस असेल तर लायसन्स काढायला डायरेक्ट ऑफिसमध्ये क्लार्क जवळ जात नाही, तो आपल्या एजंटकडं प्रतिनिधीकडे जातो. आपले 5-50 रुपये जास्त गेले तरी चालतील, आपलं काम लवकर व्हावा या दृष्टिकोनातून तो काम त्यांच्याकडे सोपवतो. सदरचं काम कुठलंही लवकरात लवकर व्हावं ही अपेक्षा असते प्रत्येकाची. असं आहे. त्यामुळे आज मी सकाळपासून बघतोय पूर्ण काम ठप्प आहे. एकही गाडी पासिंग झालेली नाही, कुणाचं लायसन्सचं काम झालेलं आहे, ट्रॅकवरती सुद्धा गाडी फिरलेली नाही आणि आमचं फायनान्सचं कुठलंच काम झालं नाही. त्याच्यामुळे खूप मोठी अडचण झालेली आहे. तरी शासनाने या सर्व गोष्टीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर कामकाज सुरळीत चालावं अशी माझी विनंती. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सातारा प्रादेशिक कार्यालयातील सर्व अधिकारी यांची मनमानी, क्लार्क लोकांची मनमानी याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर मोटर वाहन मालक यांची कामं व्हायची यासाठी आम्ही तिथं बरेच प्रयत्न करतो आहे. पण गेले 3-4 महिने झाले आम्ही तोंडी प्रादेशिक वनाधिकारी यांच्याशी बोलूनसुद्धा कुठल्या त्यात फरक पडला नाही. त्यामुळे आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो आहे आणि माननीय कलेक्टर साहेब त्यांना आम्ही निवेदन त्यांच्या निर्देशच आणून दिले की सातारा RTO कार्यालयामध्ये जे कामकाजी जी पद्धत चाललेली आहे, मोटार वाहन मालक, चालक आणि आम्ही प्रतिनिधी यांना किती त्रास होतो याच्या गांभीर्याने सर्व गोष्टी विचारात घेऊन त्यांना त्या पद्धतीची समज द्यावी आणि ह्यापुढं आमच्या सातारा जिल्ह्यातील मोटार वाहन चालक मालक जे आहेत त्यांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून त्यांची कामं वेळेत करून द्यावीत यासाठी आम्ही निवेदन दिले.